मित्रांनो, सोलापूर ते धाराशिव रेल्वे मार्ग आणि रेल्वे स्टेशन याकरिता आवश्यक असलेल्या रेल्वे भूसंपादनाच्या बाबतीत ज्या काही तक्रारी होत्या त्या गेल्या 3-4 महिन्यांपासून सुटण्यास तयार नव्हते. यामध्ये उपविभागीय अधिकारी आणि भूमी अभिलेखन कार्यालयाकडून टोलवाटोलवी सुरू होती. यामध्ये विशेष म्हणजे शेतकऱ्यांना अधिक रकमेसाठी थेट खरेदीचाही प्रस्तावाची तयारी करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर सचिव ओंबासे, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, रेल्वेचे अधिकारी देखील उपस्थित होते. यामध्ये शेतकऱ्यांनी अक्षरशः अनेक पद्धतीच्या तक्रारी केल्या. या बैठकीमध्ये या तक्रारींवर मोठी चर्चा झाल्यानंतर भूसंपादनाच्या प्रक्रियेची माहिती ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामध्ये उपविभागीय कार्यालयामध्ये 7 दिवसात आक्षेप नोंदवण्यात येतील. तसेच ज्या ठिकाणी तक्रारी आहेत त्या ठिकाणी रेल्वे, भूसंपादन व महसूल विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी समिती पडताळणी करून तक्रारींचा निपटारा करणार आहे. या सगळ्या उपाययोजनांमुळे आता रेल्वे मार्गासाठी आवश्यक भूसंपादनाचा तिढा सुटल्याने शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानाचे वातावरण आहे. झालेल्या बैठकीत या व्यतिरिक्त अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. जसे की ज्या ठिकाणी शेत रस्ते आहेत त्या ठिकाणी रेल्वे विभागाकडे अंडरपास मार्ग तयार करण्यासाठी प्रस्ताव पाठवणे, तसेच जुनी झाडे या नोंदणीतून वगळण्यात आली असून अशा जुन्या झाडांच्या नोंदी देखील करता याव्या त्याकरिता पाहणी करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. तसेच कूपनलिका, विहिरी तसेच पाईपलाईन नोंदणी घेतलेल्या नाही यासंबंधीच्या जर काही तक्रारी असतील तर त्या तक्रारींमध्ये किती तथ्य आहे हे तपासून निर्णय घेण्याचे देखील या बैठकीत निश्चित करण्यात आले. एवढेच नाही तर मंदिर ट्रस्ट व जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी 50% मावेजा देण्याचा प्रस्ताव देखील तयार करून तो पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही लाईक करा.